Good morning students. Today we are going to learn 3.4 at the science fair. विद्यार्थ्यांनो आज आपण 3.4 पेज नंबर 64 वरचा तो न्यू टॉपिक आपण हा शिकणार आहोत. नवीन भाग आहे हा. दिस टॉपिक इज बेस्ड ऑन सायन्स बिकॉज इट्स टायटल इज ॲट द सायन्स फेअर. विद्यार्थ्यांनो हा जो टॉपिक आहे याचं नावच सायन्स फेअर म्हणजेच विज्ञान जत्रा असं दिलेलं आहे आणि हा विज्ञानावर आधारित लेसन आहे. तुम्ही काही एक्सपेरिमेंट्स करतात आणि विज्ञान जत्रा किंवा आपलं विज्ञान मंडळाचं उद्घाटन होतं त्यावेळेस तुम्ही त्यात सहभागी होतात, पार्टिसिपेट होतात आणि तुमचे प्रयोग किंवा तुमचे उपकरणं तिथं सादर करतात. बघा, जिल्हास्तरीय स्तरावर सुद्धा विज्ञान प्रदर्शन भरलं जातं आणि त्यावेळेस तुम्ही तुमच्या शाळेमार्फत जातात आणि तिथं तुमचे प्रोजेक्ट, तुमचे जे काही उपकरणं आहेत ते दाखवतात. तशाच प्रकारचा हा प्रयोग आहे. दिस इज ॲन एक्सपेरिमेंट बेस्ड ऑन सायन्स. हा सुद्धा एक एक्सपेरिमेंट आहे. सी हिअर पिक्चर ऑफ भूमिका इज गिवन. इथं एक पिक्चर दाखवलं आहे, चित्र दाखवलं आहे भूमिकाचं आणि कलर्स वेगवेगळे दाखवलेले आहेत. ते आपण जाणून घेऊ. मार्बलिंग इज द टायटल ऑफ दिस प्रोजेक्ट. या प्रोजेक्टचं नाव काय आहे? मार्बलिंग. हॅलो, आय एम भूमिका. आय एम गोइंग टू शो यू an interesting process of coating paper. Here Bhumika is speaking. This girl is Bhumika. ती आपल्याशी बोलते. ती काय बोलते बघा आपल्याशी. हॅलो, आय एम भूमिका. आय एम गोइंग टू शो यू an interesting process of coating paper. मी भूमिका आहे आणि मी तुम्हाला एक छान उत्सुकता वाटेल असा एक प्रयोग दाखवते. प्रोसेस ऑफ कोटिंग पेपर. पेपरला कोटिंग कसे करायचे हे मी शिकवते. द प्रोसेस इज कॉल्ड मार्बलिंग. त्या प्रोसेसलाच नाव काय आहे? मार्बलिंग म्हणून. आता हे मार्बलिंग कसं करायचं हे आपण लक्षात घेऊ. फॉर दिस वी नीड द फॉलोइंग. नाऊ लिसन द प्रोसेस केअरफुली. फॉर दिस वी नीड फॉलोइंग. त्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे? बघा, विज्ञानाचा प्रयोग करताना सुद्धा तुम्हाला उपकरणं दिलेले असतात, इन्स्ट्रुमेंटचे नावं दिलेले असतात अँड प्रोसिजर दिलेली असते. तसंच इथं तिने दिलेलं आहे. आता इन्स्ट्रुमेंट कोणते लागतील? अ बकेट, सम वॉटर, एक बाटली घ्यायची, थोडं पाणी घ्यायचं त्यात, केरोसिन और टर्पेंटाईन, केरोसिन किंवा टर्पेंटाईन घ्यायचं. थर्ड, ऑइल पेंट्स, रेड, ब्ल्यू, येलो एक्सेट्रा अँड ब्रश. ऑइल पेंट्स घ्यायचे. ॲज यू विश दॅट कलर यू कॅन टेक. कोणता कलर हवा आहे तो तुम्ही घेऊ शकतात. आणि ब्रश घ्यायचा. व्हाईट शीट ऑफ पेपर अँड लास्टमध्ये कागदाचं पांढरं शीट घ्यायचं, व्हाईट शीट घ्यायचं. नाऊ आय विल एक्सप्लेन द प्रोसिजर. नाऊ भूमिका इज गोइंग टू एक्सप्लेन द प्रोसिजर. आता भूमिका आपल्याला प्रक्रिया सांगते. फर्स्ट वी नीड टू फिल दिस बकेट 3/4 अप टू हिअर विथ वॉटर. अगोदर मी काय करणार तर 3/4 त्या बादलीला म्हणजेच ती पौण बादली, जवळजवळ अर्ध्याच्या वर पौण बादली मी ती भरेल पाण्याने विथ वॉटर. द ऑइल पेंट्स आर थिक. वी डायल्यूट द पेंट्स विथ अ स्पूनफुल ऑफ टर्पेंटाईन और केरोसिन. ऑइल पेंट कसा असतो? थिक असतो, गडद असतो. म्हणून मी काय करणार? वी डायल्यूट द पेंट्स विथ अ स्पूनफुल ऑफ टर्पेंटाईन और केरोसिन. त्या ऑइल पेंटमध्ये मी थोडं टर्पेंटाईन किंवा केरोसिन मिक्स करेल. कारण तुम्ही ऑइल पेंट देताना घराला बघितलं असेल त्यात ते कलर देणारे लोक काय करतात तर त्यात टर्पेंटाईन मिक्स करतात. कारण तो खूप घट्ट असतो आणि तो पातळ होण्यासाठी आणि व्यवस्थित बसण्यासाठी त्यात टर्पेंटाईन मिक्स करतात. स्टिअर इट नाईसली टू गेट अ गुड मिक्सचर. स्टिअर इट, मिक्स इट, त्याला व्यवस्थित हलवा, ढवळा आणि त्याचं तुम्हाला छान असं मिक्सचर किंवा चांगला रंग तुम्हाला मिळू शकतो. नाऊ आय विल यूज द ब्रश. टेक अ फ्यू ड्रॉप्स फ्रॉम ईच ऑफ द ऑइल पेंट्स अँड स्प्रिंकल देम जेंटली ऑन टू द वॉटर. नंतर मी प्रत्येक डब्यामध्ये ते टर्पेंटाईन थोडं थोडं मिक्स केलं आहे, सगळं ढवळलं आहे. नंतर मी काय करणार? आय विल यूज द ब्रश. टेक अ फ्यू ड्रॉप्स ऑफ
ईच कलर, नंतर मी ब्रश घेईल आणि प्रत्येक कलरमध्ये काही काही थेंब घेऊन त्या ब्रशला लावून ते जेंटली कुठे स्प्रेड अप करेल, वॉटरवर, त्या पाण्यावर, बादलीतल्या पाण्यावर मी तो कलर ब्रशचा शिंपडेल. द पेंट फ्लोट्स ऑन वॉटर. पेंट कसा दिसेल तुम्हाला, तर तो पाण्यावर तरंगताना दिसेल. द पेंट फ्लोट्स ऑन वॉटर, पाण्यावर तरंगेल. आय विल यूज द ब्रश अगेन टू ट्विअर द कलर्स अँड मेक डिफरंट शेप्स अँड डिझाईन्स. मी ब्रशचा वापर करून वेगवेगळे कलर्सचे ठिपके त्यावर टाकेल किंवा वेगवेगळ्या शेड्स, डिझाईन्स त्या पाण्याच्या पृष्ठभागावर, सरफेस म्हणजेच पृष्ठभाग, त्यावर ते मी काढू शकते. इजंट इट अँड इंटरेस्टिंग. आहे की नाही खूप सुंदर, उत्सुकतापूर्ण. द नेक्स्ट स्टेप हॅज टू बी डन व्हेरी केअरफुली. नंतरची जी सेकंड स्टेप होती ती केअरफुली करा, काळजीपूर्वक करा. हा प्रयोग तुम्ही करू शकतात. आता तुम्हाला सध्या लॉकडाऊनमध्ये तुम्ही विद्यार्थी घरीच आहे, कामही नाही काही, तर हे करून बघा हा प्रयोग. आय विल कीप धिस ड्रॉइंग पेपर जेंटली ऑन द सरफेस ऑफ द वॉटर अँड प्रेस इट अ बीट. मग नंतर काय करेल मी, तर ड्रॉइंग पेपर जो मी घेतला तर व्हाईट शीट, ते त्या पाण्यावर, बादलीतल्या पाण्यावर अगदी हळूवार त्यामध्ये मी फिरवेल आणि प्रेस करेल. यस, नाऊ लेट अस लिफ्ट द शीट आउट ऑफ द बकेट. आणि ते लाईक दिस, नंतर मी ते शीट काढून घेईल. कारण जास्त बुडवलं तर ते काय होऊ शकतं, पाण्यामध्ये टच झालं तर ओलं होईल, वेट होईल. व्हॉट डू वी सी. आपण काय बघतोय आता, सच ब्युटिफुल कलर्स अँड शेप्स अँड डिझाईन्स. किती सुंदर कलर्स, रंगांच्या छटा दिसतात तुम्हाला, आकार दिसले, शेप्स दिसले आणि काही डिझाईन्स तयार झालेल्या दिसतील. वी विल कीप द शीट ऑफ पेपर अवे टिल इट ड्राईज. नंतर मी ते लांब इतका वेळ ठेवेल की ते कोरडं होईपर्यंत, ड्राय होईपर्यंत. डू यू वॉन्ट टू ट्राय मार्बलिंग अ शीट ऑफ पेपर. तुलाही करायची आवश्यकता आहे का, किंवा तुलाही करायचं आहे का मार्बलिंग पेपरला. लेट मी हेल्प यू. मी तुला मदत करू. नो. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग माय प्रेझेंटेशन. माझं हे प्रेझेंटेशन बघितलं त्याबद्दल थँक्स, असं ती भूमिका तुम्हाला सांगते. अशा पद्धतीने तिने पेपर शीट तयार केलं आणि त्यावर मार्बलिंग तयार केलं. लक्षात आली ही प्रोसेस. यू कॅन ऑल्सो ट्राय दिस एक्सपेरिमेंट ॲट युअर होम. तुम्हीसुद्धा हा प्रयोग घरी करू शकतात आणि करून बघा, बिकॉज दिस इज सायन्स एक्सपेरिमेंट. At last, writer says, oil doesn't dissolve in water, but floats on its surface. तुम्हाला यातलं सायंटिफिक रिझन माहिती आहे की जे तेल असतं ते पाण्यामध्ये विरघळतं का किंवा खाली बसतं का, नाही, तर ते पाण्याच्या वरती तरंगत असतं. वी यूज दिस प्रॉपर्टी फॉर मार्बलिंग. ही जी प्रॉपर्टी, हा गुणधर्म आहे तेलाचा आणि पाण्याचा, तो गुणधर्म वापरून आपण मार्बलिंग केलेलं आहे किंवा कलर्स केलेले आहेत. हे एकदा घरी ट्राय करा आणि कठीण शब्दांचे अर्थ तुम्ही लिहून काढा. मी कठीण शब्दांचे अर्थ पण तुम्हाला सांगणार आहे. ओके, बाय.